आता नवरात्री चालू झालेली आहे, तर आपण घर काम करून सुद्धा मुलांना वाढवून संसार करत करत काही महिला आपलं उदरनिर्वाहासाठी म्हणा, मुलांच्यासाठी म्हणा आणि स्वतःसाठी काम करत असतात. तर आपण आज कुंभार वहिनींकडे आलोय. ह्यांचा आपण जरा प्रवास पाहूया, म्हणजे आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. अशा नवदुर्गा आपल्यात आहेत आणि त्या आपलं कसं सुरुवात केलेली आहे त्यांनी, जरा तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव रोहिणी सतीश कुंभार. गेले 10 वर्ष झाला हा व्यवसाय मी करते आहे. 10 वर्षापूर्वी व्यवसायात काय काय होतं? 10 वर्ष मी अगदी स्वतः म्हणजे 10,000 रुपये गुंतवले होते फक्त. आणि दिवे असतात आपले मातीचे वेगवेगळ्या आकाराचे, त्या दिव्यांपासून मी सुरुवात केली त्या दिवाळीपासून. आणि नंतर हळूहळू हा व्यवसाय मी वाढवत गेले. मग ते व्यवसाय वाढवत गेला म्हणताय, तर त्याचं आर्थिक नियोजन कसं केलं तुम्ही? आर्थिक नियोजन मी थोडं बचत गटामार्फत, म्हणजे मी पण बचत गटाचे एक सदस्य आहे आणि त्या बचत गटामार्फत मी पैसे उचल घ्यायचे आणि त्यातूनच हे मटेरियल आणायचं आणि चालू करायचं, व्यवसाय चालू केला. मग त्या व्यवसायातनं येणारा पैसा तुम्ही संसारासाठी वापरला, कशासाठी वापरला, का परत व्यवसाय वृद्धीसाठी वापरला? मी तो येणारा पैसा हा व्यवसायासाठीच वापरला, वाढवला, व्यवसाय वाढवला. तर मला बऱ्याच गोष्टी इथं दिसत आहेत, चहाच्या कपापासून ते दिव्या पंथी आणि देवाच्या मूर्ती, दिवे आहेत, परत फुलदाणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तिथं चुली दिसत आहेत, तिथं पॅकिंग केलेल्या गोष्टी आहेत, आपले हे बैल वगैरे दिसत आहेत. इथं मला वाटते 12 दारांची मूर्ती तिथं बनवलेली दिसते. इथं बुद्धांची मूर्ती आहे, बऱ्याच गोष्टी, हे साहित्य ह्याचं दिसतंय आणि चुली वगैरे आहेत. हे इकडच्या बाजूला बघितलं तर जेवणाची भांडी वगैरे आहेत, बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. आणि ही आपल्याला गौरीची मूर्ती दिसते. म्हणजे ह्यांचा व्यवसाय जो आहे तो जसा सणवार येईल, जसा सण बदलेल तसा ह्यांचा व्यवसाय बदलणार आहे, सिजनेबल आहे. आणि सीझन प्रमाणे ह्या वस्तू तयार करून किंवा हवे असतील तर त्या मागवून वगैरे विक्री करत आहेत. ह्यांचा व्यवसाय खूप चांगला आहे आणि चांगला प्रसिद्ध आहे. मी माहिती काढली होती म्हणून या ताईंची भेट घ्यावी म्हणून मी आज इथं आले. आणि या गौराईचं सुद्धा तुम्ही विक्री वगैरे करताय. तर आज आपल्या या नवदुर्गेस तिच्या या व्यवसायासाठी आणि तिच्या भावी आयुष्यासाठी, मुलाबाळांसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपण ही प्रेरणा घ्यावी आणि एखादा व्यवसाय चालू करावा, यांच्या माध्यमातून मी हे सुचवते तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.